लोकांना जास्त महत्त्व देऊन तुमचं आयुष्य खराब करू नका. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जर एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून चिडवायचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला स्वतःच्या मनावर हा ताबा ठेवायला पाहिजे. कारण विजेच कधी दुसऱ्याच बोलणारा संयम सोडत नाही. झाडावरील तोडलेल्या फुलाला सुद्धा माहीत नसतं ते मंदिरात जाणार आहे की कोणाच्या आरतीवर जाणार आहे. त्यामुळे तुमचं आयुष्य कसंही असू द्या, ते हसून जगा. कारण तुम्ही फक्त काळजी केल्याने काही बदलत नाही हो. आयुष्यामध्ये नेहमी आनंद राहिलं पाहिजे. त्यामुळं नेहमी हसा. तुम्हाला रडवायला लागलेली लोक तर तुमचे आपसात असतात. त्या लोकांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो तेच लोक आपल्याला कितीदा थांबवायचा प्रयत्न करत असतात. जेव्हा आपण एखाद्या माणसावर कोणतीही माणुसकी कामासाठी अवलंबून राहतो, छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला त्याची मदत घ्यावी लागते, तेव्हा तो माणूस समजून जातो की आपल्याला आपल्याशिवाय ह्या काही काम करू शकत नाही. असा माणूस तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहत नाही. आयुष्यामध्ये इज्जतीत मिळालेलं प्रेम महत्त्वाचं आहे. कारण कोणासोबत भीक मागून मिळालेल्या प्रेमामुळं माणसं लाचार होतात. सुंदर चेहरा असल्यापेक्षा तुम्ही कोणासाठी तरी महत्त्वाचे आहात ही भावना खूप जास्त सुंदर आहे. कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका की समोरचा व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवेल. थोडे दिवस शांत राहून पहा, त्याच्या आयुष्यात खरं तुमची महत्त्वाची जागा आहे का. आयुष्यामध्ये तुम्ही जर कधी कोणाला वाईट बोलायचा, समोरची चूक नसताना त्याला दोष दिला, एवढं सगळं करूनही तो माणूस जर शांत राहिला, तुम्हाला एक शब्दानंही उलट बोलला नाही, तर समजून जावं की तो स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करतो. दुसऱ्या लोकांच्या मोठ्या घरात गुलाम होऊन राहण्यापेक्षा, लाचार होऊन जगण्यापेक्षा स्वतःचं घर छोटं असो, झोपडी असो, काहीतरी असो, तरी त्यात राजा होऊन राहिलेलं कधीही चांगलं. माणसाने जगावं याचं. जे लोक तुमची कदर करत नाही त्यांच्याबरोबर राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही चांगलं. जर कोणी तुमची प्रशंसा केली तर लगेच हळून जाऊ नका. कोणाचा राग आला तर आपला आतमधून शांत राहा. आणि जर कोणी खोटं गोड बोलत असेल तर लगेच विश्वास ठेवू नका. तुमचे दुःख आणि अडचणीमध्ये मार्ग काढण्यासाठी सारथी तुम्हीच व्हा. कारण जगामध्ये तुम्हाला मदत करायला कृष्ण मिळणार नाही. ज्या गोष्टी कधी आपल्याला होणारच नाहीत त्याच्यावर हक्क कशाला गाजवायचा. आणि ज्या लोकांना आपलं दुःख आणि अडचण सांगणार नाही त्या लोकांना सांगायच्या कशाला. ज्या लोकांना समजत नाही त्यांना सांगायच्या कशाला. कोणतंही काम हिमतीने न घाबरता पूर्ण करा. आज जे तुमच्यावर हसत आहेत तेच लोक उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीच बदल होणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः मनापासून बदल करत नाही. देवावर नेहमी विश्वास ठेवा. कारण आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो त्यावेळी आपल्यासाठी सुद्धा काहीतरी कुठेतरी चांगलं घडत असतं. समोरच्या व्यक्तीवर विश्वास इथं काही डोळे झाकून ठेवू नका की त्याला खरा चेहरा तुमच्या लक्षात येणार नाही. खरा आणि मनाने चांगल्या व्यक्तीला कधीही परीक्षा द्यायला जाऊ नका. कारण ते पायऱ्यासारखे असतात. तुम्ही यात त्रास दिला तर ते कमजोर पडत नाहीत, तर ते तुमच्या आयुष्यातून गुपचून निघून जातात. खूप चांगलं बनायला जाल तर लोक तेवढाच जास्त तुमचा फायदा घेतील. हा तर दुनियाचा नियमच आहे. लोक तुम्हाला तेव्हाच महत्त्व आणि प्रेम देतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. जेव्हा त्याची गरज संपते तेव्हा त्याला महत्त्व देणं संपतं आणि प्रेमही संपतं. प्रत्येक गोष्टीला तुम्ही जेवढे घाबराल तेवढे लोकांना आधार देण्याऐवजी जास्त घाबरवतील. पण तुम्ही जर थोडी हिंमत करून वागलात तर मोठे मोठे लोकसुद्धा तुमच्या समोर नतमस्तक होतील. तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये 2 लोक असतील खूप जास्त महत्त्वाचे आहे. एक तर तुम्ही पुढे जात असताना पाहून तुम्हाला मागे खेचणारे, दुसरे म्हणजे तुम्हाला पुढे जाण्याचा प्रोत्साहन देणारे. आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पहिला अशा लोकांना विसरून जा जे तुम्हाला विसरले आहेत आणि ज्यांना तुमचं महत्त्व नाही. प्रेम एवढं खरं असतं ते दुःख तेवढंच जास्त देतो. लोकांकडून जेवढ्या अपेक्षा कमी ठेवताल तेवढंच आयुष्यामध्ये जास्त खुश राहाल. जर एखाद्या व्यक्तीला सारखंच त्रास दिला गेला, त्याच्या स्वाभिमानावर वारंवार हल्ला केला गेला
तर नातं कितीही जवळचं किंवा महत्त्वाचं असलं तरी ते तुटतंच. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा वाईट काळ हा त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या यशस्वी चावी असतो. कारण वाईट काळ आला तरच माणूस जिद्दीने यश मिळवण्याचा प्रयत्न करतो. कोणीही कोणाचं नसतं. इथे संकटाच्या कामामध्ये तुम्हाला स्वतःला संकटाला तोंड द्यावं लागतं आणि स्वतःला सांभाळावं लागतं. आयुष्यामध्ये माणूस बराच वेळ निराश होतो. त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही अशा लोकांसाठी जगायला शिका जे तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहेत. तुमच्या मित्रांची संख्या किती आहे, तुम्हाला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर तुमच्या अडचणीच्या वेळी तुमच्या मदतीसाठी कोण धावून येतं याला महत्त्व आहे. तुम्ही असा विचार करत असाल, तुमच्या आयुष्यामध्ये घडत असेल, तुम्ही जर चांगला विचार केला तर ते चांगलं असतं. तुम्ही जर वाईट विचार केला तर वाईटच होतं. त्यामुळं नेहमी पॉझिटिव्ह चांगलं विचार करावा. कोणत्याही गोष्टीचं फक्त कला ऐवजी चांगलं नाही, तर त्या कलेचा आपल्या आयुष्यामध्ये योग्य वापर देखील करता आला पाहिजे. तुम्ही तेव्हा नाही हराल जेव्हा लोक तुम्हाला हरवतील, तेव्हा तुम्ही हराल जेव्हा तुमचं मन स्वतःला हरवल. ज्या गोष्टी आपल्या आयुष्यातील निघून गेल्या आहेत त्यांचं अवघड दुःख काढून टाका आणि ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात आहेत त्यांना आनंद ठेवायला शिका. आणि मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.